गोंदिया जिल्ह्यामध्ये चैत्र नवरात्रीला सुरुवात झाली आणि त्यानिमित्त देवरीमधील मा धुकेश्वरी मंदिरात गेल्या 34 वर्षांची परंपरा कायम राखत गुढीपाडव्याच्या पहिल्या दिवशी ज्योती कलश स्थापन करण्यात आले। यावर्षी 157 ज्योती तुपाच्या वर 297 ज्योती तेलाच्या मंदिरात स्थापन करण्यात आलेत। या चैत्र नवरात्रीनिमित्त मोठ्या प्रमाणात भाविक या ठिकाणी येतात आणि मंदिराकडून ज्योती विसर्जनाच्या दिवशी सगळ्या महिलांना साडी वाटपही होतं। ज्योती विसर्जनाचे मनमोहक दृश्य पाहण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक ह्या ठिकाणी दर्शनासाठी येतात आणि या निमित्त शेवटच्या दिवशी महाप्रसादाचं आयोजन मंदिराद्वारा करण्यात येतं। यावेळी मोठ्या संख्येने भाविक 9 दिवस मोठ्या भक्तिभावाने ह्या ठिकाणी येत असतात। ये गुढीपाडव्यानिमित्त आज नवरात्र इथं सुरू झालेली आहे। मागील 34 वर्षापासून आपली इथं यात्रा भरत राहते आणि दूरदूरचे लोक आपली मनोकामना ज्योत इथं प्रज्वलित करत राहतात। यावर्षी 157 ज्योती तुपाच्या प्रज्वलित झालेल्या आहेत आणि तेलाच्या 297 ज्योती प्रज्वलित झालेल्या आहेत। ह्या ज्योती नवमीच्या दिवशी दिनांक 6 तारखेला 6 एप्रिलला रविवारी विसर्जित करण्यात येतात आणि आजपासून 6 तारखेपर्यंत इथं भव्य यात्रा भरते आणि आज श्रीरामजीची शोभायात्रासुद्धा इथून निघालेली आहे आणि तशाच प्रकारे रामनवमीची सुद्धा शोभायात्रा इथून निघेल आणि गावभ्रमण करून इथे येणार आहे आणि रात्री ज्योती विसर्जनच्या वेळेस ज्या महिला आपल्या ज्योती उचलतात त्यांना साड्यासुद्धा मंदिराकडनं दिल्या जातात आणि त्या एकसारख्या साड्या परिधान केलेल्या महिला इथून तळापर्यंत जे ज्योती घेऊन जातात डोक्यावर ठेवून ते दृश्य निश्चितच पाहण्यालायक राहतो आणि पूर्ण ज्योती विसर्जित झाल्यानंतर मंदिराकडनं महाप्रसाद वितरित केला जातो। दरवर्षी कमीत कमी 10 ते 15,000 लोक महाप्रसाद ग्रहण करतात आणि अशा प्रकारे देवरीच नव्हे तर देवरी तालुक्यातील आणि पूर्ण गोंदिया जिल्ह्यातील हे एक चांगलं नावाजलेलं आणि त्यात मातेचे जे मंदिर आहे ते गोंदिया जिल्ह्यात नावाजलेलं मंदिर आहे आणि ह्या धुकेश्वरी मातेला मोठी बहीण म्हणतात। देवरी तालुक्यामध्ये इतरत्रसुद्धा धुकेश्वरी मातेचे मंदिर भेटतील त्यांना छोटी बहीण म्हणतात आणि ह्या मातेला मोठी बहीण म्हणतात। अशा प्रकारे आजपासून कमीत कमी 200-250 वर्षा आधीपासून ह्या मातेचं आमच्या जिल्ह्यात आणि तालुक्यात नाव प्रसिद्ध आहे आणि निश्चितच इथं मनोकामना मागणाऱ्यांची मनोकामना इथं पूर्ण होते अशी एक श्रद्धा आहे आणि त्यामुळे दिवसेंदिवस गर्दी वाढतच चाललेली आहे।